नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या केरला केस हॅज अ सिल्वर लायनिंग, ब्रेक्स अ सायलेन्स या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया. केरळमधील एका अभिनेत्रीच्या 2017 मधील अपहरण आणि अत्याचार प्रकरणात काही आरोपी दोषी ठरले असले तरी मुख्य आरोपी दिलीप निर्दोष ठरल्याने मिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणाने चित्रपट सृष्टीतील स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबतची मौन संस्कृती तुटली असून महिलांच्या हक्कांसाठी मोठी चळवळ उभी राहिली आहे. याबद्दल या आर्टिकलमध्ये चर्चा केलेली आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सिल्वर लायनिंग, SILVER, सिल्वर, LINING, लायनिंग. सिल्वर लायनिंग म्हणजे कठीण प्रसंगातही दिसणारी आशेची किरणं. ब्रेक्स अ सायलेन्स, BREAKS, ब्रेक्स, SILENCE, सायलेन्स. ब्रेक अ सायलेन्स म्हणजे दीर्घकाळापासून चालत आलेली शांतता मोडणे किंवा भंग करणे. ओव्हर 5 इयर्स म्हणजे 5 वर्षांपेक्षा जास्त काळ. ट्रायल, TRIAL, ट्रायल म्हणजे न्यायालयीन खटला. रॉक्ड, ROCKED, रॉक्ड म्हणजे हादरवले किंवा खळबळ उडवली. कीनली, KEENLY, कीनली म्हणजे खूप लक्षपूर्वक. प्रोसिडिंग्ज, PROCEEDINGS, प्रोसिडिंग्ज म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया. प्रोनाउन्स्ड, PRONOUNCED, प्रोनाउन्स्ड या शब्दाचा अर्थ या आर्टिकलनुसार निर्णय जाहीर केला असा आहे. वर्डिक्ट, VERDICT, वर्डिक्ट म्हणजे न्यायालयाचा निकाल. ॲबडक्शन, ABDUCTION, ॲबडक्शन म्हणजे अपहरण. असॉल्ट, ASSAULT, असॉल्ट म्हणजे हल्ला. प्राइम अक्युज्ड, PRIME, प्राइम, ACCUSED, अक्युज्ड, प्राइम अक्युज्ड म्हणजे मुख्य आरोपी. गिल्टी, GUILTY, गिल्टी म्हणजे दोषी ठरलेले. मल्टिपल काउंट्स, MULTIPLE, मल्टिपल, COUNTS, काउंट्स, मल्टिपल काउंट्स म्हणजे अनेक गुन्ह्यांमध्ये. रॉंगफुल कन्फाइनमेंट, WRONGFUL, रॉंगफुल, CONFINEMENT, कन्फाइनमेंट. रॉंगफुल कन्फाइनमेंट म्हणजे बेकायदेशीर कैद. डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स म्हणजे पुरावे नष्ट करणे. ऑब्स्सीन, OBSCENE, ऑब्स्सीन म्हणजे वाईट किंवा अति घाणेरडी कृती करणे. ॲलेज्ड रोल, ALLEGED, ॲलेज्ड, ROLE, रोल, ॲलेज्ड रोल म्हणजे कथित भूमिका. मास्टर माइंडिंग, MASTERMINDING, मास्टर माइंडिंग म्हणजे कारस्थान रचणे किंवा हल्ला घडवणे. रिफ्लेक्शन, REFLECTION, रिफ्लेक्शन म्हणजे प्रतिबिंब. रॅम्पंट, RAMPANT, रॅम्पंट म्हणजे सर्वत्र पसरलेले. मिसॉजिनी, MISOGYNY, मिसॉजिनी म्हणजे स्त्रीद्वेष किंवा स्त्रियांविषयी तुच्छता. सर्व्हायव्हर, SURVIVOR, सर्व्हायव्हर म्हणजे पीडित महिला. पॅरलाइज्ड, PARALYSED, पॅरलाइज्ड म्हणजे खचून न जाणे किंवा भावनिकदृष्ट्या निराश न होणे. डिस्मे ओव्हर दी आउटकम म्हणजे निकालाबद्दल निराशा. रॅलीड बिहाइंड द स्लोगन म्हणजे घोषणाभोवती पुन्हा एकत्र आले. सॉलिडॅरिटी, SOLIDARITY, सॉलिडॅरिटी म्हणजे एकजूट. एन्ट्रेंच्ड सायलेन्स, ENTRENCHED, एन्ट्रेंच्ड, SILENCE, सायलेन्स. एन्ट्रेंच्ड सायलेन्स म्हणजे खोलवर रुजलेली शांतता. ग्लिमर्ड थ्रू द क्लाउड म्हणजे अंधारातही थोडीशी आशा दिसली. हंग, HUNG, हंग म्हणजे या आर्टिकलमध्ये जी कोर्ट केस चालू आहे त्याचा निर्णय कसा लोंबकळत राहिलेला आहे याबद्दल हा शब्द वापरलेला आहे. वेविंग हर राईट टू अनॉनिमिटी म्हणजे गोपनीयतेचा हक्क सोडणे. फाइंडिंग स्ट्रेंथ, FINDING, फाइंडिंग, STRENGTH, स्ट्रेंथ, फाइंडिंग स्ट्रेंथ म्हणजे ताकद मिळवणे. कम्युनिटी, COMMUNITY, कम्युनिटी म्हणजे समर्थकांचा समूह. इन रिस्पॉन्स टू म्हणजे प्रत्युत्तर म्हणून किंवा प्रतिक्रिया म्हणून. इन्सिडंट, INCIDENT, इन्सिडंट म्हणजे घटना. प्रिव्हेल्ड, PREVAILED, प्रिव्हेल्ड म्हणजे प्रभाव पाडला किंवा जिंकून आला. कल्चर ऑफ हॅरॅसमेंट म्हणजे छळाची संस्कृती. इंटिमिडेशन, INTIMIDATION, इंटिमिडेशन म्हणजे धमकावणी. फर्स्ट ऑफ इट्स काइंड म्हणजे देशात पहिल्यांदाच झालेले. लेड बेअर, LAID, लेड, BARE, बेअर, लेड बेअर म्हणजे पूर्णपणे उघड केले. अगली रियालिटी, UGLY, अगली, REALITY, रियालिटी, अगली रियालिटी म्हणजे कटू वास्तव. एक्सचेंज फॉर वर्क म्हणजे कामाच्या बदल्यात. डिनाईड, DENIED, डिनाईड म्हणजे नाकारले किंवा नाकारण्यात आले. एनकरेज्ड,
ENCOURAGED एनकरेज्ड म्हणजे प्रोत्साहन मिळाले. टू कम फॉरवर्ड म्हणजे पुढे येण्यासाठी. मिसट्रीटमेंट MISTREATMENT मिसट्रीटमेंट म्हणजे वाईट वागणूक. अ स्पेस ओपन्ड अप म्हणजे संवादासाठी जागा तयार झाली. अक्रॉस द कंट्री म्हणजे संपूर्ण देशभर. ॲम्बिट AMBIT ॲम्बिट म्हणजे कार्यक्षेत्र. पॉश ॲक्ट याचा फुल फॉर्म प्रिव्हेन्शन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट असा होतो. याचा अर्थ म्हणजे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कोणत्याही अनुचित वर्तनाला थांबवण्यासाठीचा कायदा. मॅन्डेटेड MANDATED मॅन्डेटेड म्हणजे बंधनकारक केले. पिटिशन PETITION पिटिशन म्हणजे याचिका. अपील APPEAL अपील म्हणजे उच्च न्यायालयात दाद मागणे. रोड टू जस्टिस म्हणजे न्याय मिळवण्याचा प्रवास. एट विंड ऑन म्हणजे अजूनही पुढे चालू राहील. डेंट अँड क्रॅक्स म्हणजे एखादी गोष्ट खूप खोलवर जाणे आणि तिला तडा जाणे. लँडस्केप LANDSCAPE लँडस्केप म्हणजे संपूर्ण चित्र किंवा परिस्थिती. लॉंग डिटरमाइंड LONG लॉंग DETERMINED डिटरमाइंड लॉंग डिटरमाइंड म्हणजे दीर्घकाळापासून ठरवणारे. हर्ड HEARD हर्ड म्हणजे आवाज ऐकला जाणे किंवा तक्रार मान्य होणे. पेपर्ड ओव्हर PAPERED पेपर्ड OVER ओव्हर पेपर्ड ओव्हर म्हणजे झाकून टाकणे किंवा लपवणे. करेज COURAGE करेज म्हणजे धैर्य. एनेबल्ड ENABLED एनेबल्ड म्हणजे शक्य केले. जर्नी सो फार म्हणजे आतापर्यंतचा प्रवास. रेकनिंग RECKONING रेकनिंग म्हणजे मोठी जबाबदारीची वेळ किंवा हिशेब चुकता करण्याची वेळ. मस्ट गो ऑन म्हणजे चालूच राहायला हवे. धन्यवाद.